नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण UDAS पोर्टलवरती प्रमोशन केलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच इयत्ता पहिलीमध्ये ॲड केलेल्या विद्यार्थ्यांचे जनरल प्रोफाईल अपडेट करण्यासंदर्भात UDAS पोर्टलवरून माहिती बघणार आहोत। तर आजचा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चितपणे पहा, तसेच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर सुरुवात करूया आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओला। सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलवरून आपण क्रोम ब्राउझर ओपन करून घेणार आहोत आणि सर्च बारमध्ये आपण UDAS प्लस असे टाईप करून घेणार आहोत। तर मी UDAS प्लस असे टाईप करून घेतलेले आहे। आता मला एक निळ्या रंगाची UDAS प्लस अशी लिंक दिसत आहे, त्यावर मी टच करून घेतो। तर अशा पद्धतीने आपण UDAS प्लस वेबसाईटवरती आलेलो आहोत। इथे आपण ऑरेंज रंगामध्ये असलेल्या लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल या बटनाला टच करून घेऊ। यानंतर आपण राज्य निवडून घेणार आहोत। तर इथे मी राज्य निवडून गो हे बटन दाबून घेतो। यानंतर आपण स्टुडंट मॉड्यूलमध्ये जाणार आहोत। इथे स्टुडंट मॉड्यूलच्या पुढे लॉग इन नावाचं बटन आहे, ते मी दाबून घेतो। आपल्याला साइन इन करण्यासाठी यूजर नेम व पासवर्ड विचारलेला आहे। यूजर नेम पासवर्ड टाकून मी कॅप्चा टाकून घेतो आणि निळ्या रंगाचं साइन इन बटन दाबून घेतो। यानंतर आपण UDAS पोर्टलच्या मुख्य पेजवर पोहोचलेलो आहोत। इथे आपल्याला आपल्या शाळेविषयी माहिती दिसत आहे। इयत्ता 1, 2, 3, त्यानंतर बॉईज, गर्ल्स, टोटल, स्टुडंट आणि त्यापुढे आपल्याला इनकम्प्लीट स्टुडंट्स अशी माहिती दिसत आहे। सध्या आपण सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन केल्यामुळे आपल्याला त्यांचं पुढील वर्गातील प्रोफाईल इनकम्प्लीट दिसत आहे, ते कंप्लीट करण्यासाठी आपण माहिती बघूया। तर आपण इथे पाहू शकतो, मी एक इयत्ता निवडलेली आहे, त्यापुढील डाउनवर्ड ॲरो मी दाबून घेतलेला आहे। तर इथे मी जी इयत्ता निवडलेली आहे त्याच्या पुढे विद्यार्थ्याचं नाव, त्याचा PEN नंबर व इतर सगळी माहिती, नाव, जेंडर आणि पुढे आपल्याला शेवटच्या 3 बॉक्समध्ये GP, EP आणि FP इनकम्प्लीट दिसत आहे किंवा रेड रंगामध्ये दिसत आहे। तर त्यातून आता आपण जनरल प्रोफाईल अपडेट करण्याचं माहिती घेणार आहोत। आता सध्या जनरल प्रोफाईल अपडेट करण्याची सोय आपल्या UDAS पोर्टलवर उपलब्ध आहे। तर मी GP हे बटन दाबून घेतलेलं आहे। आता आपण पाहू शकता की इथे विद्यार्थ्याची माहिती भरण्यासाठी जनरल प्रोफाईल आता अपडेट करणार आहोत। तर जनरल प्रोफाईलमध्ये कोणकोणते प्रश्न समाविष्ट आहे ते आता आपण बघूया। तर इथे दाखवल्याप्रमाणे आपण स्टेप 1 मध्ये जनरल प्रोफाईल अपडेट करू शकतो, पण इतर 2 टॅब म्हणजेच एनरोलमेंट प्रोफाईल आणि इतर 2 टॅब आपल्याला भरता येणार नाही। सध्या ते अनेबल करून ठेवलेलं आहे किंवा डिसेबल करून ठेवलेलं आहे। तर मी तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या माहितीची गरज पडणार आहे ते इथे दाखवतो आहे। तर जेव्हा आपण स्टुडंट ॲड करतो तेव्हा बहुतेक माहिती आपण भरलेली आहे। स्टुडंटचे डिटेल्स, आधार कार्ड डिटेल्स हे सगळं आपण भरलेलं आहे। फक्त आपल्याला इथे ॲड्रेस डिटेल्स भरायचे आहे। ॲड्रेस डिटेल्स भरल्यानंतर आपल्याला तो CWSN आहे किंवा नाही ती माहिती भरायची आहे। तसंच त्याचबरोबर आपल्याला तो मायनॉरिटी ग्रुपमध्ये आहे का किंवा तो विद्यार्थी BPL किंवा इतर गटामध्ये मोडतो का, तसंच त्याची कॅटेगरी, ह्या सगळ्या आणि ब्लड ग्रुप या सर्व बाबी आपल्याला जनरल प्रोफाईलमध्ये अपडेट करून घ्यायचे आहे। तर मी इथे त्याचा ॲड्रेस टाकून घेतलेला आहे। यानंतर पुढील टॅबवर आपण पुढची माहिती भरणार आहोत। इथे पिनकोड विचारलेला आहे, तर मी पिनकोड टाकून घेतो। 6 अंकी पिनकोड आपल्याला टाकून घ्यायचा आहे। पुढील टॅबवर आपण जाऊया। इथे आपल्याला विद्यार्थ्याची
मातृभाषा निवडून घ्यायची आहे तर मी मराठी असं टाईप करून घेतो. मराठीमध्ये पण सब टाईप दिलेले आहे तर मी मराठी असं निवडून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला विद्यार्थी मायनॉरिटी गटात मोडत नसेल तर NA असं निवडून घ्यायचं आहे. यानंतर आपण पुढील माहिती भरायला घेणार आहोत. इथे आपल्याला कॅटेगरी निवडून घ्यायची आहे. तर इथे SC ST OBC NT NTA BCD अशा विविध प्रकारच्या कॅटेगरीज ड्रॉपबॉक्स लिस्टमध्ये आहे. त्यातून योग्य ती कॅटेगरी निवडून घ्यायची आहे. त्यानंतर हा BPL बेनिफिशरी आहे का ते निवडून घ्यायचं आहे. जर BPL बेनिफिशरी असेल तर पुढील टॅब अंत्योदय योजनासाठी पात्र आहे का ते निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर CWSN नाही असं निवडून घ्यायचं आहे. असेल तर CWSN निवडून त्यापुढील माहितीसुद्धा आपल्याला भरून घ्यायची आहे. त्याचा प्रकार, त्यानंतर टक्केवारी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भरायच्या आहे. पुढे आपल्याला विचारलेलं आहे मायनॉरिटी ग्रुपमध्ये आहे का, इंडियन नॅशनॅलिटी आहे का, ते सगळं आपल्याला यस नो जसं असेल तसं भरून ब्लड ग्रुप अंडर इन्व्हेस्टिगेशन असं भरून घेता येईल. किंवा माहिती असेल तर ABC किंवा AB अशापैकी निवडून सबमिट हे टॅब आपल्याला दाबून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता आपली माहिती ही व्हेरीफाय होण्यासाठी पाठवलेली आहे. तर डेटा अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे. अशा प्रकारे आपण आपल्याला निवडलेल्या विद्यार्थ्याचं जनरल प्रोफाईल अपडेट केलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे अशाच प्रकारे जनरल प्रोफाईल अपडेट करून घेऊ शकता. तर हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शिक्षक बांधवांपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांचे जनरल प्रोफाईल अपडेट करून घेता येईल. अशा प्रकारे ग्रीनमध्ये आपल्याला त्याचं GP दिसेल, म्हणजे त्या विद्यार्थ्याचं जनरल प्रोफाईल अपडेट झालेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.